ना नाही आरली एकाच पत्र आलंय, चल घरी लवकर. हे काय आलोच मी. आई है चिठ्ठी. तात्या काय म्हणता? काय लेखाचं पत्र 2 महिने झालं आलं नाही. येईन काय हे मला हाय गडबड जरा. काय आज लय पत्र आहेत. बरं बरं नक्की सांगतो. चलू का? ना ना चला. चिठ्ठी आई है वतन से चिठ्ठी आई. मावशे चल. आलो आलो फुटणे आलो. आले आले. ह्या गावात आल्या बसली ना नुसती संकटच संकट मागे लागले. काय मला आव बरं झालं शिपाई तुम्ही आला ती. चला ठीक आहे पलीकडल्या शाळेला शिपाई लागणार आहे. याला आणि एक संकट. अरे मी काय शिपाई दिसतोय का तुला? मग काय पोतराच आहे काय? अरे नाही बाबा. मग अरे तुला कपड्याने कळा ना वय कोण आहे? हा ही कपडी बिपडी एवढी टापटीप म्हणजे नक्कीच तुम्ही हा पोलीस हवालदार असणार आहे. अरे नाही बाबा ही बॅग बिग बक्की जरा. हा बॅग बी कपडी बिपडी सायकल बघ. सायकल बिकल म्हणजे नक्कीच तुम्ही बहुरूपी असणार आहे. काय ह्या गावात माणसं येते का जनावर आहेत? अरे तुला कळतं का बहुरूपी मधला पोस्टमन मधला फरक कळतो का नाही तुला? बहुरूपी मधला आणि पोस्टमन मधला. पोस्टमन मधला मग हा म्हणजे नक्कीच तुम्ही बायांना चिठ्ठ्या देणार असणार आहे. हे तर फारच ज्ञान गेलेलं आहे राव. अरे बाबा तुझं काम काय आहे मला सांगशील का? मला लय काम आहे अजून. माझं काय काम आहे बरं? माझं कुठं काय काम आहे? मग कशाला आडवा आलायस? कोण तू. कधी आला का? हाय का आता? अरे लगा तू मला आडवा. अरे बाबा लगा माणूस आहेस का? कोण आहे लगा तू? जा बाबा. काय येडबिड आहे का? आता मी इथनं इकडे चाललो होतो तुम्हीच मला आडवा आलाय. अरे बाबा मला लय काम आहे रे. मला अख्या गावात तुझ्या पत्र वाटायच्या. ती पोस्टमन आहे मी. आता सगळ्या गावात करतो की तुम्ही जी ती गावात दिसतंय नाही त्याला पत्र द्यायला आलाय म्हणून. मला सांगा कुठल्या बाईला पत्र देणार आहे तुम्ही? अरे बाबा म्हणजे आमच्या गावातून आमच्या गावातल्या बायका गांडवता काय तुम्ही? अरे तू येडा बिडा आहे का काय? बाबा बाबा मी थोपाडीत हाणून घेतो माझ्या. पण असलं काय बोलू नको. अरे पोस्टमन पोस्टमन गावात पोस्टमन आहे. पत्र वाटतो पत्र मी. थांब तुला दाखवतो. आरा भरुजला काय खोबरं करशील माझ्या. पत्र पत्र होय. हा आमच्या घरात सगळा हातारले कशाला आम्हाला पत्र देताय मला काय कळणार? अहो आमची मातीची भिताड आहे ती. मातीच्या भिताडावर तुमचं पत्र ठरेल का? बर ती मरू दे. मला एक काम कर. मला एक गोष्ट सांग. काय? त्या रामभाऊचं घर कुठे? रामभाऊ म्हणजे ते असं डोळ्यात असं 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 जरा का नाही ती ते का? हा ते जरा बोलताना असं असं करत ते ना. चालताना जरा असं असं. हा तेच ना. ते हाय 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 कुठे? हाय की कुठे? जाग्यावर आहे घर. कुठंच गेलं नाही. जाग्या एका जाग्यावर उभं राहिलंय घर. कसल्या गावात बदली करून घेतली ना का मी? अरे तू येडा आहे काय रे जरा? कोण म्हणलं? कोण खरं बोललं ते सांगा मला. तिकडे. बरं तुझं घर कुठे आहे? जाग्यावर आहे. जाग्यावर आहे हाय की. का? रस्ता कुठं जातो? तेव्हा माझ्या घराकडे सरळ जा. हा थांबू नको बाबा तू इथे 1 मिनिट. थांबणारच नाही. चाललो राम राम. बरं झालं माझं घर मला आठवत नव्हतं ना. इथली सरळ जा. डायरेक्ट जा. तुम्ही कोण आहे? मी पोस्टमन. पोस्टमन सगळ्याला सांगतो. पोस्टमन गावात आलाय चिट्या वाटायला. परत भेटतो. मी कुठे इकडे निघालो? अरे देवा खायला का डेंजर रे. 100 माणसं परवडली पण राव ही गाव काय मला नाही परवडणार. आईला बरेच दिवस झाले संगे काय दिसत नाही मला. दिसत नाही. भेटाय सुद्धा तिला जायचं व्हाय नाही का? मला भेटावं कसं पण तिला. अरे रुसली आहे का काय काय कळ नाहीच मला तिचं काय. आईला एक काम करतो. तिला आज ना चिठ्ठीच देतो. चिठ्ठी कोणापाशी द्यायची पण का? आईला बारक एखादं पोरग बघितलं पाहिजे कोणतरी. पोरठोर बघावं. आईला पण पोराट नाही. पोराठोरा पशी दिली पाहिजे. मला दुसऱ्या पशी दिली म्हणजे हो अजून गावात बोंबा बोंब व्हायची. बघतोच पोरग एखादं. आला संख्येचा रसवा काढाय पाहिजे कसा तरी. पोरग कुठं गावं. चला नानाचं पत्र दिलं.
अय पोस्टमन. का हो सरपंच? आयला बरं झालं का भेटला तू. का काय झालं? आयला काही माझे काम होतं अरे. काय हो? अरे एवढी चिठ्ठी आहे का नाही हा. ही वरच्या आईच्या त्या संगीला दिकी. सरपंच ही चुकीचं आहे बरं का, हे साप चुकीचं आहे. आला काय चुकीचं आहे अरे, तुझं काम आहे ते तुलाच सांगतोय मी ना. सरपंच ते माझं काम नाही. माझं काम काय आहे, तुम्ही लिहिलेलं पत्र पोस्टात टाकलेले फक्त गावोगाव पोचवायचे. हे चुकीचं आहे आणि ती माझ्याच्या नाही जमायचं. का मी गावचा सरपंच आहे का. सरपंच गावचं सरपंच आहे ना तुम्ही, अहो, प्रथम नागरिक तुम्ही गावचं. आणि तुम्हीच असं केलं तर गावाने तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या हो? काय देण चुकीचं आहे ती, आणि मी चुकीची कामं कधी करत नसतो. बर तुला बघून घेतो मी. अय मास्तर, अय मास्तर, बावय आलोच. या या या. काय म्हणता भाऊ? काय आता तुम्ही माणुसकी सोडली या. 8 दिवसाला 15 दिवसाला भाऊची गाठ भेट घ्यायला येत होता. असं म्हणून जमतं का भाऊ? हा आम्ही माणुसकी सोडेल का सांगा बरं? हा महिना झालं लेकराचं पत्र नाही काय नाही काय नाही, वाट बघत बसलो मी पाखराव आणि राव. भाऊ हा लेकराचं पत्र आल्याशिवाय आलोय का मी इतकं? आलंय 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 आलंय. देव पावला. उघडू का? उघडा किंवा दारा वाचा. किती आली लेकाची? काय मास्तर राव, आम्हाला वाचायला असतं तर मी नसतो का लोकांची पत्र घेऊन घरोघरी फिरलो, मी बी मास्तर झालो असतो की. ही पण खरंच आहे बरं का. का शेरडाच्या मागे गेलो असतो. बरं वाचू का मी? हा वाचा की. जय हिंद. श्री संपत बाळासाहेब शिंदे आपला पुत्र म्हणजेच भारत मातेचा पुत्र रणविजय संपत शिंदे हा भारत मातेचे रक्षण करीत असताना त्यांना वीरमरण आले आहे. पण दुर्दैव एवढंच की बर्फाळ प्रदेशात चकमक असल्याने बर्फाचा डोंगर त्यांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे त्यांचे पार्थिव बर्फाळ भागाच्या खूप आतमध्ये गेले असल्याने त्यांना बाहेर काढण्यात आम्हाला अपयश आले आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत तरी आपण धीर सोडू नये. आम्हाला यश आल्यास आम्ही तुम्हाला नक्की कळू. जय हिंद. काय पुढे लिहिलं? काय नाही काय नाही. हाय हाय सगळं व्यवस्थित आहे तिकडे. भाऊ पोरांले भारी चिठ्ठी लिहिली, होय वाचून दाखवतो तुम्हाला. प्रिय बाबा, मला पण तुमची खूप आठवण येते. जशी लहानपणी पळत येऊन तुम्हाला मिठी मारायचो ना, तशी परत एकदा मारू वाटते. पण काय करणार, एकीकडे काळ्याची सेवा करायला लागते आणि एकीकडे बापासाठी तिळतिळ जीव तुटतो. अहो इकडे चकमक चालू झाली, मला नाही सुट्टी काढता येत. पण चकमक संपली ना की मी नक्की सुट्टी काढेन. तुम्ही काळजी करू नका त्याची. आणि हो, मी महिन्याला तुम्हाला 2000 रुपये पाठवतो. टेन्शन घ्यायचं नाही, मी अजून पैसे पाठवेल. पण तुम्ही तुमची काळजी घ्या आणि माझी काळजी करू नका. मी इकडं खुशाल आहे. माझा पोरगा म्हणजे वाघ आहे, आपल्या देशाचं रक्षण करतोय, सीमेवर लढतोय. मला लय दिवस म्हणायचा बाबा, म्हणला मला सीमेवर लढायचंय, दुश्मनांबरोबर 2 हात करायचे. ते ही देशातली बघा ना, आपल्यातली आपल्यातच लढते ती. पण माझा वाघ सीमेवर लढतोय. आणि बरं का मास्तर, तो तिकडे लढतोय ना, म्हणून आपण सर्व जनता गुन्ह्या गोविंदानं नांदतोय. रात्रीचं व्यवस्थित झोपतोय, दिवसाचं कामधंदा करतोय. पण ते ना डोळ्यात तेल घालून ह्या माझ्या काळ्याची सेवा करते. ती बघा, अभिमान वाटतोय मला त्याचा. अभिमान. हा
खरं तर आहे ना हं? तुमच्यासारखा पोरगा आहे ना सगळ्यांच्या पोटी जन्माला यावं. अहो आपण व्यवस्थित राहावं, आपल्याला रात्रीची झोप चांगली लागावी म्हणून ते तिकडे बॉर्डरवर 24 तास हातात बंदुका घेऊन उभे आहेत. हो हो अहो कुठनी गोळी येईल आणि सरदिशी छातीत शिरेल नाही सांगू शकत हो. तरी पण रात्रीचा दिवस करून ते तिथं उभे आहेत. हो हो अहो तुमच्यासारखे बाप आहेत ना म्हणून ते आज पोरं बॉर्डरवर लढतात. होय. काळजी करायची नाही. माग माग दे आलता ना हा. म्हणला बाबा अहो कधी कधी म्हणला असल्या उन्हात बर्फावर तटस एक नजर टाकून समोर बघावं लागतं आणि कधी कधी अशा ह्या महारानात उभं राहावं लागतं जिथं पाणी सुद्धा मिळत नाही पण उभं राहावं लागतं तटस असं समोर बघून अशी हातामध्ये बंदूक आणि उभं राहावं लागतं म्हणत होता पोरगा माझा. बघा बरं म्हणत होता त्याच्या म्हणण्याने नुसतं तुमचं छाती फुगून आली. किती अभिमान वाटते तुम्हाला. होय. बरं ऐका तुमच्या पोराने हे 2000 रुपये तुमचं महिन्याचं पाठवलेले आहेत. आठवलं का? हे घ्या त्यात पैसे आहेत ते राहू द्या आणि काळजी करायची नाही. काय 2000 रुपये तुमची महिन्याची पेन्शिल मी तुम्हाला आणून देत जाईल. कळलं का. तो तिकडून पाठवतो मी तुम्हाला आणून देत जाईल. मास्तर हा. त्याची आई होती ना तेव्हा हे पैसे त्याच्या आईच्या हातात असायचं पण त्याची आई गेली तेव्हापासून हे पैसे माझ्या हातात पडतात भाऊ असू द्या हो. पैशाला किंमत नाही होत आय होती ना आई तेव्हा अभिमानानं आया बायांना सांगायची माझा पोरगा मिलिटरीत पोहोचत आहे म्हणून मिलिटरीत आहे आणि माझा पोरगा मिलिटरीत आहे मला गर्व आहे त्याचा गर्व आहे भाऊ खरंच तुम्हालाच नाही तर अख्ख्या गावाला गर्व पाहिजे तुमचा पोरगा मिलिटरीत आहे. असू द्या चला भाऊ. मस्त आला या एवढी आनंदाची खबर दिली लगेच चहा करतो भाऊ चहा पिऊन नको जावा चहा. कधीच मी चहा तुमच्या हातचा नाही पिणार. 100% तुमच्या जागेवर जर दुसरा कोण असता ना मी मागून प्याला असता भाऊ. पण आज चहा नको. आज चहा नको भाऊ. येतो मी. या तुम्हाला 4 लोकांची पत्र वाटायची असतील हो मला लय काम पुन्हा आहे. माझ्यासारख्या अडाणी माणसाचं वाचून जावं लागत असेल या मास्तर मी बी आपलं झाडून घेतो थोडासा भात बनवला पोटाला जराशी खातो आता कंबरनं बी काय लागते व मस्त काय मास्तर गाणं बाबा सगळी काय लय चितागती झालाय शांत शांत. नाही कुठलं काय असंच आपलं. अहो मास्तर तुमच्या जे डोक्यात आहे का नाही तेच आमच्या बी डोक्यात आहे. काय गाणा भाऊ लय अवघड आहे हो. तुमच्यापेक्षा माझं जगणं लय अवघड झालंय. अहो त्या माणसाला सांगावं तो माणूस जुरून मरलो आणि नाही सांगावं तर हा खोटपणाचा बोजा मला आयुष्यभर नाही जगून द्यायचा. मास्तर तुम्हाला एक सांग का ही गोष्ट तुम्हाला आज कळली या पण ही सरकारी माणसाकडून आम्हाला ही गोष्ट कधीच कळली आतापर्यंत आम्ही ह्या कानाच्या कानावर कोणाला कळून दिलं ना अख्ख्या गावात.
आणि तुम्ही पण तेच करा. कारण तुम्हाला पण माहिती आहे की ही गोष्ट त्या माणसाच्या कानावर गेल्यावर काय होईल. एका मिनिटात सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. जेवढ्या दिवस आपण ही गोष्ट लपवून ठेवल ना त्यांच्यापासून, तेवढं आयुष्य त्या माणसाचं वाढल. गाणा 100% मी करणार आहे. त्या माणसासाठी मी 100% हे करणार. पण माझ्या इडी वाकडी येळ आली ना तुमची साथ राहून. अहो, आम्ही आहे तुम्हाला मास्तर. आणि खरं सांग का, एखादी गोष्ट जर चांगली करायची असेल ना तर त्याच्यासाठी एक काय 100 खोटी बोललेलं सुद्धा देवाला मान्य असते ती. देव खरंय. देव तुम्ही बी तेवढी गोष्ट सांभाळा. गावात कोणाची ह्या कानाला त्या कानाला कळून देऊ नका. आणि चाल- काही गरज वाटली तर मला सांगा. चालतंय. येऊ का मी? आणि नका एवढं काळजी करू. काय ज्या गोष्टी होणार त्या होणारच. चला. देव बया आला होय. आज लय उशीर केला वय यायला. हा माझ्या डोक्यातच नाही हो. आज तुमची तार आली असेल म्हणूनच तुम्हाला उशीर झाला असेल. थांबा थांबा मी पाणी आणते. हो का घ्या पाणी. होय हो लय तोंड पडलंय तुम्ही. तुम्हाला साहेब काय म्हणलं काय? नाही काय मग तुमचं डोळे बी लय लाल झाले त्यावर. सांगा की काय झाले. नाही ग काय नाही. जातो चहा टाक. बरं चहा टाकते मी. पण ती ताराचा पैसा द्या की माझ्याकडं. मी का नाही आता तुम्हाला सांगते. त्यातनं मी 2000 रुपये घेणार आहे. आणि माझी आई मला म्हणली तुला बुगड्या करते. तुम्ही निम्म पैसे द्या आणि माझ्या आई निम्म पैसे देते. द्या इकडं. ह्यातनं मी 2000 घेणार आहे बर का. अहो तुम्ही ह्यातनं 2000 काढून घेतलं काय? ती लागत होतं मला जरा कामाला म्हणून काढले. कसलं काम होतं तुम्हाला? होतं काम माझं म्हणून लागत होते. काढलेत मी त्यातले. अहो काय काम होतं ते तरी सांगा की. होतं काम माझं. अनेक लक्षात ठेव. इथून पुढं प्रत्येक पगारातले 2000 कमीच येणार. मग तुला तिकडे काय समजायचे ती समज. 2000 ह्यातनं खर्च केलं. तुम्ही काय बाहेर बाय बी ठेवली काय हो? तोंड सांभाळून बोल. नशीबच माझं फुटकं. कुठल्या सतीमीनं घातलं काय माहिती. तात्या ए तात्या खाव सरपंच. आला का तुझं तर आयुष्य गेलं ते झाडून काढण्यातच बघ. सरपंच आम्ही जर नाही झाडून काढले तर कोण काढायचं. आता मंडळी होती तेव्हा बिचाऱ्यानं पाण्याचा तांब्या इकडली इकडे ठेवू दिला नाही. पण आता तिच्या माघारी सगळं करावंच लागतंय की. अरे लगा आमचं बरं नाही बाई. बघ बरं सकाळी उठल्या कसं नुसतं ताट येतंय पुढं पव कांदा पव ती शिराक म्हण नको कुठं काय चहा पाणी सगळं टमटमीत आहे बघ. आला गावचा सरपंच आहे उगाच आहे वय दावा. हाय बरोबर आहे. आता सरपंचीन बा आहे त्या. तुम्ही गावचं सरपंच म्हणजे तुम्ही गावचं अन्नदाताच थोडक्यात. पण आता शेवटी कसं आहे आम्हाला कष्ट करावंच लागणार. बरं ऐक की काय अरे त्या टीव्हीच्या बातम्या बितम्या बघतोय का नाही बाबा?
सरपंच हा काय गरीब माणसाला हे नव्हता व हा गरीबाच्या घरात साधा टीव्ही नव्हती रेडिओ नाही ते टीव्ही कुठं याचा व अल्ला का तिकडे चकमक चालू झाली अल्ला का तुझं पोरग मिलिटरीत आहे तिकडच आहे वाटतं कुठं तरी त्या काश्मीर मध्ये काश्मीर मध्येच आहे तिकडं चकमक चालू झाली अल्ला का लय मोठं बामण गोळण तसलं पडते त्याला का रोज दाखवते तिला का सरपंच हो मला ह्यानं त्यानं सांगितलं तर मला कळतं की तात्या इथं पाऊस पडला इकडंही झालं आता इतक्या लांबचं त्या काश्मीरचं मला कोण सांगायचं व लेकरू माझं अयो ते इथंच आहे की अरे हो अयो अरे मी काय म्हणतो या कसं आहे तिकडे चकमक चालू झाली या अरे काय त्यांची 4-2 मारणार आपली 4-2 मारणार आणि गोळी काय सांगून लागते वैर सरपंच अहो त्याची आई वारली तेव्हापासून पोराला मी तळ हाताच्या फोडावाने लहानाचा मोठा केला पण पोरगा लय जिद्दी व मला म्हणला बाबा बाबा मला मिलिटरीतच भरती व्हायचं रात्रीचा दिवस केला व व्यायाम केला हडाशी मजबूत केली वाघावाने काळीच केलं आणि ह्या भारत मातेचं काळ्याची सेवा केला काश्मीरमध्ये गेलाय अरे होय, हो गेला. गेलाय खरं आहे अरे पण सकाळीच बातमी मी तर ऐकलेला का त्या टीव्हीला बघत होतो अरे का 7-8 जण मारले ती वाटतं सरपंच मरल्यात म्हणू नका व शहीद काय अहो, तरी म्हणते ती किती देशासाठी ज्यानं प्राण अर्पण केला त्याला शहीद म्हणायचं असतं शहीद होय अन कसं पोरगा 8-10 दिवसाला पत्र पाठवतो पण आज महिना झाला लेकराचं पत्र नाही आणि काहीच नाही बसलोय मी आपलं पाखरावाने वाट बघत लेकराची बर ऐक की हा? जाऊ का मी बघ बाबा आयला ती कसं वाटतंय माहिती आहे का गोळ्या काय सांगून लागत नाही त्या रे गोळ्या सांगून लागत नाही ते पोस्ट मास्तर बी आला नाही 8 दिवसाला येऊन सांगतो पत्र आलंय नाही आलंय खुशाली पण आता महिना झालं काहीच नाही वाटत बघतो पोस्ट मास्तरची हे काय बोलायला आणि फुलाला गाठ पडले मास्तरच दिसतंय वाटतं एकदा पत्रे देऊन झाले का नाही राव? ओ पोस्टमन इकडे नको तुझ्या पाया पडतो का पण तुझा तुझ्या कामाला अव पाया पडवायला मी काय देव बिव आहे का व अरे बाबा तू लय ताप देतो मला नाही काम करून देत तू अहो नाही ताप दे अहो राव 6 महिने झाला माझा गोचिड ताप गेला ना आता मी कशाला तुम्हाला ताप देईन का माझं लगेच इन्फेक्शन होतंय का तुम्हाला झालं का लागा तुझं चालू मला जाऊ दे राव मला काम आहे ते तू जा बघू अहो काम कोणाला द्याव तुमच्या कामासाठी तुमच्या पैसे आलो ना काय माझं काम आहे? तुमचंच काम आहे की मला सांगा तुम्ही गावात काय देता मी पत्र देतो पत्र चिठ्ठ्या बिट्या काय देता का नाही गावात देतो की. हा? आणि मला सांगा मग आता एक गोष्ट करताल का माझी करतो की मी दिलेली चिठ्ठी माझ्या बिराडाला द्याचाल का मग? तसलं काय सांगायचं नाही आपण काय तसलं करणार नाही आपण बिराड अहो माझं बिराड व बिराड म्हणजे अहो चिलकी अरे चिलकी कुठे आली आता अहो नतनी व आली का नथनी अहो सनांग सानांग अहो छाव छाव म्हणजे अहो काय? वाहण्यार अरे वाण्यार कसलं असतं अहो गुदी गुदी पोक पोक गुदी गुदी अरे काय मला सांगशील का फोडून मला नाही माहिती अहो म्हणजे माझा आयटम व तुझ्या काय आयटमला एवढी नाव येते होय तसं नाही कोड कोड हा कोट हे मला काय करायचंय तसलं तुझ्या आयटमचे नाव आणि काय तू मला जाऊ दे तसं नाही मग? गावात माझं वाहण्यार आहे व त्याला फक्त एवढी चिठ्ठी द्यायची आणि तिला फक्त सांगायचं की संध्याकाळी अंधारात बाहेर ये काम आहे व्हायचं भेटायचं 8 दिवस झाले बोलली नाही माझ्याबरोबर अरे पण तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही हा? असं कुठं पोस्ट म्हणला रस्त्यात गाठून चिठ्ठे देते ती का अरे तुम्हाला नाही चिठ्ठी द्यायची राव मास्तर राव तुम्ही फक्त तिला चिठ्ठी नेऊन द्या अरे तुम्हाला चिठ्ठी द्यायला तुम्ही काय माझं वाहण्यार आहे का
अरे पण मी तेच सांगतोय तुला. अरे बाबा त्याला प्रोसेस असती, पद्धत असती, रीतभात असतो. भात नको मला राव, एकतर राव शाळेत मरणाचा भात खाल्लाय मी. अरे फारच गायबाने राव, याला कसं सांगावं राव. अरे आमच्या कामाला एक पद्धत असती, त्या पद्धतीने चालावं लागतं बाबा. पद्धत येऊ नका चालू, तुम्हाला चप्पल घेऊन देऊ का मी एखादी? अयो लका ही लईच गायबान दिसते त्याला. कसं राव जोड्याने हाणून आहे. अरे तुला कळतं का बाबा, अशा चिठ्ठ्या रस्त्यात घेऊन नाही देता येत कुणाला. मग एक काम करतो मी, तुम्ही वाटत चिठ्ठी घेऊ नका, घरी चला, हळूच बॅगेत टाकतो तुमच्या. तुझा मेंदू जरा शांत ठेवतो का बाबा? मी काय सांगतो ते ऐकतो का माझं? काय हो? अरे ह्या असे पोस्टमन नाही करू शकत. अशीच पत्र येते का नाही, ती पोस्टात डाऊन टाकायची असते ती, मग तिथने आम्ही घेतो आणि मग साऱ्या गावाला वाटतो बाबा. तुमच्या हातात दिलं तुम्ही नाही घेणार? असं नाही घेता येत बाबा. कुणाला कळलं तर माझ्या पोटावर पाहिजे. अहो पोटाव नाही ते पाय, आम्हाला काय इड लागली ती का तुम्हाला खाली झोपून वरनं पोटाव पाय द्यायला? अरे बाबा तसं नाही. पोटावर पाय म्हणजे माझी नोकरी घालवल सरकार. सरकारला मी फोन करून सांगतो की घरचं सरकार ना तुमचं. अरे बाबा घरचं नाही, सरकार केंद्रातलं. जगा असं गावलो ना मी. हा म्हणजे ते FM केंद्र. ती नाही रे बाबा. बर ती मरू दे बाबा सगळं, पण असं नाही करता येत. मला नोकरीने हाकलून देतेली. तुला सांगतो काय कर, पोस्टात जा. पोस्टात नाव गाव काय आहे का नाही तिला? हाय की काय बिराडा. बिराड नको टाकू बाबा. मग? माझ्यात नाव टाक तिचं नाव, बाप्पाचं नाव, आडनाव, हा आणि कुठं पाठवायची का नाही तिचं गाव टाक. बर आणि ती व्यवस्थित लिह ऍड्रेस बिड्रेस. चालतंय. काय मग मी ती चिठ्ठी घेईल. तुझा ड्रेस बी लिहावं लागलो. अरे ड्रेस नाही, ऍड्रेस, पत्ता. हा पत्ता. पत्ते खेळायला होता का मला आता? काय राव मास्तर राव, तिने एक तर मागच्या बारीनं पत्त्या खेळताना जाग्यावर धरलं होतं, तेव्हा कंटाळ होतं मला पोरातनं. तुला चिठ्ठी पाठवायची का? पाठवायची की? खरं ना? खरं की? नक्की ना? हो. मी सांगतो ते ऐकायला लागेल. ऐकतो की? पोस्टात जायचं, हा. चिठ्ठी लिहायची, हा. पत्ता टाकायचा, हा. तिचं नाव लिहायचं, हा. पोस्टात टाकायचं. हा. मग आपला मी काय काशी करायची का नाही ती उद्या करतो. काशीला काशीला जाताय आता, झाला की कुंभमेळा. अरे बाबा तू जा, मी करतो उद्याची. पोस्टात नेऊन चिठ्ठी टाक. जा तू इकडे जा, मी इकडे जातो. येतील माग. आयला कुठली लोकांच्या गावात गायबाने असती पैदा झाली ती. घे बदली करून घेते या गावात, बदली करून घेते. घे घे बदली करून घे. आयला श्यामराव बापूंचं घर कुठं गावायचं आता? याला दिसाना. राख्या पाठवल्या त्या पोरीने. ए पोरा इकडे. बोला की. अरे श्यामराव बापूंचं घर कुठलं रे? शामरावचं घर मी की त्यांच्या घरात नाही. काय बोलतो? माझं वडील आहेत की. तुझं वडील आहे तुझे? मग काय? अरे का बहिणीची चिठ्ठी आली, राख्या पाठवल्या त्या बहिणीने. बहिणीचं राख्याला म्हणलं चिठ्ठी आली का? हा चिठ्ठी पाठवली, त्यात राख्या त्या. जा घरी जाऊन बांध. चालतं चालतं चालतं, जातो. जा व्यवस्थित जा. ओके जातो जातो. नका बहीण असावी एखादी. आम्हाला ना बहीण ना बाप, जीवन बेकार आहे. चला मास्तर, चला पुढच्या गावात. राजा बोला की सरपंच. आला काय ते लगा नुसता रांजनागत सुटला, डेराच्या डेरा झालाय लगा नुसता. मग आला का पळ बिळ व्हाय, सकाळचं व्यायाम कर, त्या तात्याच्या पोरासारखं लागा भरती बिरती व्हायचं. सरपंच भरतीचं तेवढं नाव काढ नका, आपल्याला भरतीच व्हायचं नाही. मग काय फिरतो कसा वळू गावात फिरल्या का? गावातच बरं आहे. काय तात भरती होऊन सरपंच उपयोग आहे? हा तिकडे गेलं म्हणजे माघारीच नाही. हा तुम्हाला माहित आहे गावात काय झालं? काय झाले? ते आपल्या गावातलं तात्या, हा तात्यांचं पोरगं नावे भरती झालेलं. बर. ती मागच्या 2-3 महिन्यात युद्ध झालं का? हा त्या युद्धात त्याला गोळ्या लागल्या. हा ती बर्फाच्या खाली गेली, ते अजून गावलंच ना. काय सांगतो या? हो. आणि ती अशी गोष्ट झाली, हा ती मस्त पत्र आलंय. हा ते आपल्या गावातल्या पोस्ट म्हणून अजून काय तात्याला सांगितलं नाही. बघ आता. तुम्हाला माहित नाही होय? नाही का काय गावचं सरपंच आहे का कुठलं, काय तुमचं काय कळणार मला? हा खायला मग पत्र पित्र काय नाही बे. आलत की, आणि मग सांगितलंच नाही. बापाला माहित नाही, नाहीला माहित, कुणालाच माहित नाही. म्हणजे पोस्ट म्हणून सांगितलंच नाही म्हण की. नाही नाही, गावात सारे झालं पण माहित नाही कुणाला, घरी माहित नाही अजून. आता पोस्ट म्हणून माझ्या तावडीत गावला आज. हा हा, त्याचा काय बदला राव? आहे आता. सरपंच तुम्ही राव गावाचं सरपंच आहे, तुम्हाला आधी माहित पडायला पाहिजे होती ही गोष्ट. नाही, नाही, आता बराबर पोस्ट म्हणून कसा कचाट्यात गावलाय माझ्या. हा
त्याला एकदा मी काम सांगितलं होतं, संगीला चिठ्ठी दे म्हणलं होतं. बर चिठ्ठी दिली नव्हती त्याने. हायला. त्याच्याकडे बघतो जा. बर चांगला कचाट्यात गावलाय माझ्या. काय बरं असू दे, सरपंच. ऐक. हा म्हणजे त्या बापाला कळलं नाही ना अजून. नाही नाही अजून माहितच नाही. चल मग जातो मी. बर त्या तात्याला पहिला जाऊन सांगतो. बर बर का चालतंय. 2-3 महिने झाले असं झाले अजून तात्याला कळलं नाही. नाही 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 तात्याला माहितच नाही अजून काय. गेलं पाहिजे मला. मी जातो तात्याकडे सकाळच्या पारी. बर बर चालतंय तुम्ही जा आता. मी वाज झोपतो आता इथं. चल. गार सावलीला झोप काढतो आता एक. हा? चालते चालते. ओके ओके जाऊ द्या मग. आहा. अरे तात्या, हे तात्या, का सरपंच आला का? तुला काय कळलं का नाही? मला काय कळायचं आला का? तुला सांगत होतो तुला का मागच्या 2 महिन्यापूर्वी आल तुला का मी तुला इथं सांगायला. हा अरे चकमक चालू झाली ती तिथं. अरे त्या चकमकीत मग तुला काय अजून कळलंच नाही होय? काय मला कळायचंय. आयला ग- आता आलतं पत्र, पोस्टमॅननं वाचलं, म्हणला सगळे सुखा समाधानात आहे ते. म्हणजे पोस्टमनने तुला सांगितलंच नाही होय अजून? काय सांगितलं, 2000 रुपये बी दिले बिचाऱ्यानं. ते काय त्याचा थोडासा बाजार केला, म्हणलं चूल पेटवावे थोडं काहीतरी करा, पण सगळं घुशीन या पावसानं अरे उकळून पण टाकलं. गावातल्या कोणी अजून एखाद्या माणसाने बी तुला सांगितलं नाही का काय? नाही काय मला काय काय झालंय का गावात. आला का त्या चकमकीत तुझा पोरगा गेला की? कोण घ्या शहीद झाला, शहीद. आईच्या गावात. अयो, 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 अय, 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 तात्या, हायला हे गेलं का काय? हायला, अयो, हाय घातली ही बिला मग माझ्या यायची. हायला गावात जाऊन सांगावं लागेल कोणाला तरी. हायच्या गावात. हायला हे उद्योग झालायला का डोक्याला. जातो कडे. अयो, हायला खायला का तो वाईटच झालं सगळा खेळ. जाऊ दे, चहा पितो आणि राजाला सांगतो व्हायचं. राजभाऊ, आला का गरम गरम एक चहा दे. बोला की मी. आता वाज बरं वाटलंय बाबा चहा पिऊन. चहा पिल्यावर बरं वाटेल. काय सरपंच आज लय उशीर केला चहा प्यायला. अल्ला का काय सांगू आता तुला. सकाळी ते तात्या माहित नाही होय, ते त्याचं पोरग तिला का शहीद झालेलं 2-3 महिने झालं. हो आला का ते गेलं की सकाळीच बाबा. त्याला घालवूनच आले बाबा इकडं. आता म्हणलं चहा तरी प्यावा. अरे ती पोस्टमन नाही का, हा पोस्टमन त्याला प्रत्येक महिन्याला यायचा आणि ती मनी ऑर्डर घेऊन यायचा आणि 2,000 रुपये द्यायचा. हो पोरग तर शहीद झाले 2-4 महिने होऊन गेलं. म्हणजे काय मला वाटतंय ती पोस्टमन का नाही पैसे खात असेल रे मधल्यामध्ये. काय म्हणलं माहिती का आता? हे आपलं मी सांगाय गेलो का त्या म्हाताऱ्याला सकाळी जरा का त्या हपक्यानेच गेलं अटॅकच आला का त्याला आणि काय मग काय आता अवघड. तो त्याला ती घालवूनच आली बाबा. आता सांगावं म्हणलं तुला ते पोस्टमनच होडाकतो या. ते 100% पोस्टमन व्हायचा हरामखोरच वाटतोय मला. होडका होडका. हे पैसे खात असणार मधल्यामध्ये त्याला होडाकलं पाहिजे. हा होडका होडका चहा प्यान होडका. हा होडकून असा बांधूनच मारतो का ना त्याला. कातडच काढल्याशिवाय व्हायचं सुधारायचंच नाही. बरोबर आहे की. बर चालतंय. चालतंय चालतंय. आयला तात्याचं लयच वाईट झालं का. लगा लगा तुम्ही इथं बसलाय वय. राम राम. राम 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 राव. काय आयला तात्याचं लयच वाईट झालं बरं का. काय म्हणायचं चेअरमन तुम्हाला. आयला पण त्या पोस्टमननी कमीत कमी चेअरमन आहे इथं, तंटामुक्ती अध्यक्ष आहे. हा का ह्यांना तरी सांगायचं. मेंबर होतं त्यांना तरी सांगायचं. कोणाला सांगितलं नाही. आयला सगळी चुका नाही त्या पोस्टमनची आहे. काय म्हणायचं चेअरमन तुम्हाला. आयला पोस्टमन येडच दिसतंय वायजराव. काय पाहिजे होतं त्यानं. राव असला एवढा मोठा मॅटर केलाय आणि राव त्याने आयला. सांगितलं नाही म्हणल्यावर काय अवघड आहे.
मग आता काय करायचं काय ह्याच्यावर मग? आयला काहीतरी तोडगा काढला पाहिजे गाड्या. सरपंच ही तुम्ही तंटामुक्ती पोलीस पाटील अध्यक्ष नाही नाही ही त्याला समधी. त्याच्याकडे का ना आता मीच बघतो. हा. तुम्ही नाही, नाही, सगळे आता तुम्ही पुढाकार घ्यावा लागतो नाही नाही तुम्ही सगळे शांत राहा. त्याचा बरोबर कार्यक्रमच करतो मी. बर त्या बर मोठ्या चिच आहे का नाही चिच, हा त्या चिचाला बांधूनच मारतो त्याला. नाही राव तसंच करावं लागेल. हा बर असू द्या. ते राजनाला चहा सांगतो मी. चहा प्या जा तुम्ही. बर राजनाना यांना चहा द्या एक एक. जाऊ का मग? होय होय होय. राजभाऊ हो या जरा काम आहे 2 मिनिट. बर बर लवकर या. बर बर. राजभाऊ कशी काय करतो पत्र देऊन टाकतो. डोक्याचा ताण माझ्या कमी होईल. काय करतो राजभाऊ पशी देतो पत्र. काय मला जरा राजभाऊ या बसा. हे मला सांगा आपलं पांडुरंग जाधवांचं घर कुठलं? त्या रोडच्या पलीकडे टाकीचं घर आहे का? ते टाकी आहे की नाही हा. त्या टाकीच्या शेजारी घर आहे त्याचं. ते टाकीच्या पलीकडचं का? हा आईला आता काय झालं माहितीये का राजभाऊ? हा मला आहे गडबड. हा मग काय मी असा जाणार आहे आता घराकडे. हो का? त्यांचं एक पत्र आहे बर तेवढं इथं ठेवतो. बर चालतंय की. त्यांना द्या फक्त. हा? बर चालतंय की. हा. सरपंच म्हणत होते काय खरं आहे का? काय म्हणत होतं सरपंच? तात्याचं पोरग शहीद झाले ते तुम्ही तात्याला सांगितलंच नाही. सरपंचाने खरोखर तात्याला सांगितलंय ते तात्या अटॅक येऊन मेलत आहे. काय बोलता? सरपंच हे तुम्हाला समधी गावातले हुडाकतात. काय? सरपंच. बर बर मी आलो. बर चालतंय. आईला पण भावना कसं काय कळलं असेल? हा बेकार झालं भाऊ. आई लोकांना बघवतच नाही. ते चांगलं वागा कुणा बघ. दुनियाच निवळ म्हटलं की राव. जाऊ द्या मरू द्या. झालं. ए मास्तर गाव सर थांब थांब. काय का झालं? रे का? सरपंच सरपंच मला मारू नका सरपंच. मी काय नाही केलं सरपंच. कसं गावला आता? मी काय केलंय सरपंच? काय केलंय वय? काय त्या तात्यापासून एवढा दिवस लपवून ठेवलं रे? काय लपवलंय सरपंच मी? काय लपवलं? तुझ्यामुळे मी येलं किती म्हातारे. अहो सरपंच राव मी नाही काय केलं. मला मारू नका. माझ्यामुळे नाही मेलं ती. आता कसा कचाट्यात गावलाय तू? अहो सरपंच राव मला मारू नका. सरपंच राव मला मारू नका. सरपंच माझी सरपंच राव मला सोडा. सरपंच चाल पुढं. सरपंच मी नाही काय केलं. तुमच्या पाया पडतो राव सरपंच मी. नीट मला सांग. माफ करा सरपंच. बघ. माझी सायकल सरपंच. चल होती तिकडे सायकल. सरपंच चल मी तू. नाही काय केलं. सरपंच मला मारू नका सरपंच राव. ऐक गालीच्या त्या संगीला चिठ्ठी दे म्हणलं. चिठ्ठी दिली नाही तू. आता कसा तावडीत गावला? सरपंच तुमच्या पाया पडतो राव. चला आता. सरपंच सरपंच मला सोडा राव सरपंच. चल पुढे. चल सरपंच चल नाही पुढं. राव काय केलं सरपंच. चल मारू पुढं. नका सरपंच मला. ए सरपंच सोडा मास्तरला. सोडा त्यांना. सोडा. अरे गाणं भाऊ काय करतोय का तू? काय करतोय मला माहिती आहे की तुम्ही काय केलं आणि काय नाही ते. अरे ह्याने काय केलं ती माहिती आहे का तुला? मला सगळं माहिती आहे. तुमच्या त्याच्यामुळे नाही तर तुमच्यामुळे माझ्या चुलत्याचा जीव गेलाय. तुला का असं कसं म्हणतोय का तू? तुम्हाला माहिती होतं सरपंच चांगलं की चुलत्याचा जीव लेकराव किती आहे ती. आणि ही गोष्ट आम्हाला कळलेली 3 महिने झालं. 3 महिन्यापर्यंत तो माणूस आतापर्यंत जिवंत होता. तुमच्यामुळे तो माणूस गेलाय माहिती आहे का? तुला का? आणि तुमच्या चुकीची खापर त्या माणसाला डोक्यावर फोडू नका. त्या माणसाच्यात काय बी दोष नाही. आणि जसा आमचा भाऊ गेलाय ना तेव्हापासून त्या माणसामुळे चुलता आतापर्यंत जगलाय आमचा. त्या माणसाने काय केलं आणि चुलत्यासाठी हे आम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही लागलाय त्याच्या तुमच्या चुकीची खापर त्या माणसाला डोक्यावर फोडू नका. चला मास्तर तुम्ही कोण काय करतो तुम्हाला बघतोच. मी हाय राव तुम्हाला. तुम्हाला चला बघू कोण किती आडवा इथून काय करतोय. आला मास्तर चुकलंच माझं राव. काय याड लागले काय? त्या दिवशी जर तुम्हाला ही गोष्ट मी सांगण्यापासून जर अडवलं नसतं तर आज ही तुमच्या वेळ झाली नसती. गाणं भाऊ याची काय बी गरज नाही. तुम्हाला खरं सांगू का? 3 महिन्यापूर्वीच मी गाव सोडणार होतो. गाणं भाऊ पण नाही सोडावं वाटलं गाव मला. माझा बाप आहे ना लहानपणीच गेला. तुमच्या चुलत्याच्या जागेवर मला बाप दिसत होता.
आणि त्याचं ती पत्र आलं, मी कुठल्या तोंडाने सांगणार होतो त्याला की तुझा पोरगा शहीद झालाय? मला बोलायची जागा नव्हती गाणाभाऊ, नाही बोलू शकलो गाणाभाऊ. 3 महिन्यापूर्वी सोडणारा गाव माणूस का थांबला 3 महिने, याचा तरी विचार करायला होता गावातल्यांनी. तुम्ही नाही, मी तुम्हाला हात जोडतो. तसं नका म्हणू राव. तुम्ही म्हणून आज मला समजून घेतलंय. अहो हे असलं गाव आहे ना, तुम्ही नसताना मला लाता बुक्याने बाहेर काढलं असते. आणि हे सगळं झालं ते माझ्यामुळेच झालं किंवा मी जर तुम्हाला जर थांबवलं असतं. नाही का ना, तुमच्यामुळं काय झालं नाही, पण आता जे काय होईल ना ते माझ्यामुळे होईल. प्लीज मला थांबवू नका आता नाही मी थांबू शकत. त्या माणसासाठी मी 3 महिने काढले, आता नाही थांबणार. आता मला बदली करून घेऊ द्या. आता मला ऐका काढू की का ना. मस्त ऐका की हे असे 4-2 नसके असते तीच गावात हवं, पण त्यांच्यासाठी तुम्ही गाव सोडायची काय गरज आहे? 4-2 राहत्या तो, पण लळा लावणारा कोण नाही ना. अहो बापागत लळा लावला होता तिने. मला अक्षरशः माझा बाप दिसत होता त्याच्यात, त्याचा तो त्रास. मी आल्यानंतर त्याचं ते हसणं, त्याचं बोलणं, हरोळी टाकणं. अरे एखादा बाप पोराला हरोळी टाकताना कमी पडेल, पण मला देव मास्तर म्हणायचा ना, ए पोस्टमन म्हणायचा ना, इथं लागायचो. तुम्ही बी लय जीव लावला किंवा त्यांना. मी नाही राहू शकत आता. मला फक्त बदली करून द्या गावात, मला बाकी काय बी नको का ना भाऊ. तुमच्या वाटलं तर मी पाया पडतो, मला या गावात बदली करून द्या, तेवढंच पाहिजे मला. बस झालं. शेवटी तुमची इच्छा आहे. आता मला तर वाटतं की बाबा तुम्ही राहावं गावात, कारण तुमच्यासारखी माणसं मिळणंच लय अवघड आहे. माझ्यासारखी माणसं मिळत्याल हो, लय भेटत्यात. अबा माझ्यासारख्या माणसांना समजून घेणारे नाहीत भेट. तुम्ही म्हणून मला समजून घेतलं, नाहीतरी असली सरपंचासारखी या भंगार अवलाद येत ना, त्या सामान्य माणसाला, सरळ माणसाला कधीच नाही सरळ मार्गाने जगून देणार. आणि असल्या समाजात मला जगायचं पण. मला माफ करा, मी बदली करून घेतोय माझी. माझं काय चुकलं असेल नाही हो, मला माफ करा. तुम्ही मला लय प्रेम दिलं, आभारी. येतो मी. सांगायचं काम आहे माझं आता. शेवटी तुमची इच्छा आहे, पण तरी बी मला वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. विचार करायची वेळ निघून गेली. या गोष्टी विचार करणं म्हणजे व्यर्थ आहे का ना भाऊ. विचार 3 महिन्यापूर्वी केला होता, पण त्या माणसामुळे माझा पाय निघत नव्हता या गावात. पण आता मला पाय काढावाच लागेल इथून. संपलं सगळं. इज्जत, नाबरू, तो माणूस पण गेला. ज्या माणसाला मी बापा सामान, तोच माणूस गेला. आता काय बी नको मला फक्त बदली करत तोपर्यंत मदत करा. ह्याच्या पुढे मी उभ्या आयुष्यात काही मागणार नाही तुम्हाला का ना भाऊ. मोठ्या भावाप्रमाणे समजा राव मला तुम्ही. कधीही फोन करा काळ्या रात्रीला, कारण तुम्ही जे आमच्यासाठी केले ना या गावासाठी, ह्या गावाला जरी त्याची किंमत नसली तर आम्हाला माहिती आहे तुम्ही काय केले आमच्यासाठी. कधी गरज लागू द्या, आवर्जून हात मारा. चला.